लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्याची कबुली आणि नंदिनीची साध. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना भावनांचा कल्लोळ पाहायला मिळणार आहे. काव्य आता कोणतीही गोष्ट मनात न ठेवता पार्थसमोर आपलं हृदय मोकळं करायचा निर्णय घेते. काव्या पार्थला तिच्या भूतकाळापासून वर्तमानापर्यंतचा प्रवास सांगताना म्हणते, पार्थ देशमुख, मी जीवावर जीवापाड प्रेम करत होते. पण नक्की प्रेम म्हणजे काय आणि खरं प्रेम कसं असतं याचा अर्थच मी विसरून गेले होते. प्रेमाच्या नावाखाली कोणाला तरी बळजबरीने धरून ठेवणं म्हणजे प्रेम नसतं, हे मला आत्ता उमजलंय. प्रेमाचा खरा अर्थ मी तुमच्याकडून शिकले, कारण तुम्ही मला आणि माझ्या भावनांना कधीच बंधनात ठेवलं नाही. पार्थने दिलेल्या निस्वार्थ प्रेमामुळे काव्याच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणि ओढ आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. दुसरीकडे नंदिनी चुकून गुड्ड्याची दारू पिते आणि त्यामुळे ती शुद्धीत नसते. मात्र याच धुंदीत तिच्या मनातील सुप्त भावना ओठांवर येतात. ती जीवाला म्हणते, जीवा, जशी वाळूवरची अक्षरं लाटेने पुसली जातात, तसाच माझा तुम्हाला माफ न करण्याचा माझा निश्चयसुद्धा आता पुसला गेलाय. नंदिनीने जीवाला माफ न करण्याचा आणि त्या घरात परत न जाण्याचा जो ठाम निर्धार केला होता, तो आता प्रेमापोटी विरघळताना दिसत आहे. तिचे हे शब्द ऐकून जीवा भारावून जातो आणि समाधानाने म्हणतो, नंदिनी, जर असं असेल ना, तर माझं इथं येणं सार्थकी लागलं. पुढील भागात काय घडणार? काव्याच्या या कबुलीमुळे पार्थ आणि तिच्या नात्यात नवीन सुरुवात होईल का? नंदिनी शुद्धीत आल्यावर आपल्या बोलण्यावर ठाम राहील का? हे पाहण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.